आणि यानंतर पुढची बातमी पुन्हा एकदा ठाकरेंशी संबंधित आहे, पण ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीशी संबंधित. ठाकरे ब्रदर्स अँड सन्स अशी चित्र आज पाहायला मिळालं आणि ते सुद्धा शिवसेनेच्या मुख्यालयामध्ये. येत्या 5 तारखेपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा सुरू होतील. मुंबई महानगरपालिका आणि राज्यातल्या इतर महापालिकांसाठी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये एकूण 3 सभा एकत्रित घेतील. तर पूर्व उपनगरांमध्ये म्हणजे एक मुलुंड असू शकतं किंवा भांडूप असू शकतं, इथे एक सभा होईल. पश्चिम उपनगरांमध्ये एक सभा होईल जी कांदिवलीला होऊ शकते किंवा दहिसर परिसरामध्ये होऊ शकते. आणि मुंबई शहरामध्ये म्हणजे लालबाग, परळ, शिवाजी पार्क, माहीम या मराठी बहुल भागामध्ये एक सभा पार पडेल. मुंबईच्या बाहेर सुद्धा दोघा नेत्यांनी एकत्रित सभांचं नियोजन केलेलं आहे. ठाकरे बंधूंच्या या महाराष्ट्रभरातल्या सभांचा तपशील नेमका काय त्यावर एक नजर टाकूयात. 5 तारखेपासून या दोन्ही भावांच्या एकत्रित सभांना सुरुवात होईल, कारण 3 तारखेला उद्या चिन्हांचं वाटप झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. मुंबईमध्ये दोघांच्या एकत्रित मिळून 3 सभा होतील. मध्य मुंबईमध्ये एक होईल, पश्चिम उपनगरांमध्ये एक होईल आणि पूर्व उपनगरांमध्ये एक होईल. जी मध्य मुंबईतली सभा आहे ती शिवाजी पार्कवर होण्याची दाट शक्यता आहे. कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये दोन्ही भावांच्या 2 सभा होतील. इथेही जागा वाटपावरून बरीच रस्सीखेच दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळाली. आणि भाषावादामुळे ज्या महानगरपालिकेतलं वातावरण प्रचंड तापलेलं आहे ती महानगरपालिका आहे मीरा भाईंदर. तिथेही एक सभा होईल. MMR रिजन मधल्या या सगळ्या महापालिका आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन उत्तर महाराष्ट्रात गेलो तर जिथे शिवसेना, मनसे या दोन्ही पक्षांची चांगली ताकद आहे त्या नाशिकमध्ये दोघांचीही एकत्रित सभा होईल. आणि ठाकरे बंधूंच्या बाबत आणखीन एक महत्त्वाची बातमी आली. येत्या 4 तारखेला म्हणजे रविवारी राज ठाकरे अशा एका वास्तूमध्ये जाणार आहेत जिथे त्यांनी 20 वर्षांमध्ये एकदाही पाय ठेवला नाही. राज ठाकरे येत्या रविवारी शिवसेना भवनमध्ये जातील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होईल. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. याचं कारण हे आहे की शिवसेनेमधून बाहेर पडण्या अगोदर राज ठाकरे हे नित्यनियमाने सेना भवनामध्ये जायचे, तिथे अनेक बैठका घ्यायचे, भेटीगाठी व्हायच्या, कार्यकर्त्यांना भेटायचे. बाळासाहेब ठाकरेंसोबत ते एकाच कारमधून जायचे आणि ती सगळी दृश्य अनेक जुन्या शिवसैनिकांना आजही आठवतात. ते दिवस, ती ताकद, ती जादू ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकदा निर्माण करू शकतील का या प्रश्नाचं उत्तर 16 तारखेला मिळणार आहे. 4 तारखेला सन्मान्य राज ठाकरे सुद्धा शिवसेना भवनात येत आहेत. वचननामा, तो संयुक्त वचननामा आम्ही प्रकाशित करत आहोत. त्या संदर्भात काल उद्धवजी आणि राजसाहेबांमध्ये चर्चा झाली प्रदीर्घ काळ. त्यानंतर 4 तारखेला शिवसेना भवनामध्ये वचननाम्याचं प्रकाशन आहे आणि माननीय राज ठाकरे शिवसेना भवनात त्यासाठी उपस्थित राहतील. ही सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि ठाकरे बंधूंचा जाहीरनामा जाहीर होण्या अगोदर त्यांच्या मुलांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि मुंबईकरांना मोठमोठी आश्वासनं दिली. आश्वासनांचा पाऊसच पाडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अगदी विद्यार्थ्यांपासून ते मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि घरकाम करणाऱ्या महिलांपासून ते स्विगी झोमॅटोवर डिलिव्हरी करणाऱ्या बॉईजपर्यंत सगळ्यांना या आश्वासनाच्या यादीमध्ये स्थान मिळाले. आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं. ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो. पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे. अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत, धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा, नाहीतर असं करू, नाहीतर तसं करू, नाहीतर. आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते. काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत. पण हे सगळं होत असताना जसं उद्धव साहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते, अनेकदा ते आत्ता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलोत आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. नाही, हा विषय माझ्या खूप जवळचा आहे.
कारण मी स्वानुभवातनं सांगतोय, महानगरपालिकेमार्फत आपण एक कॅन्सरचं रुग्णालय एक चालू केलं पाहिजे. कारण मला कळतं की ह्या आजारातनं जाताना पहिल्या काही दिवसात डिटेक्शन जे आपल्याला लवकर डिटेक्ट करता येतं हा आजार, हे किती महत्त्वाचं असतं आणि ह्याच्याने किती जीव वाचू शकतात. कारण हा देशभर आणि देशभर नाही तर आय थिंक जगभर पसरतोय हा आजार. त्याच्यामुळे एक कॅन्सरचं रुग्णालय हे महानगरपालिकेचं असणार. आणि आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी आजच्या या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांसाठी घेतलेल्या या प्रेझेंटेशनमध्ये मुंबईसाठी कोणत्या मुद्द्यांवर भर दिला बघूयात. मुंबईसाठी जी आश्वासनं दिली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 700 चौरस फुटांपर्यंतची जी घरं आहेत मुंबईमध्ये त्यांना प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे मालमत्ता कर माफ केला जाणार आहे. बेस्टची वीज ज्यांच्या घरामध्ये पोहोचते त्यांना 100 युनिट पर्यंतची जी वीज असेल ती मोफत दिली जाईल. अनेक महानगरपालिका राज्य सरकारही आश्वासनं देतात. पादचाऱ्यांना प्राधान्य देऊन चांगले फुटपाथ बांधले जातील. खरं तर मुंबईमध्ये चांगले फुटपाथ नसणं ही मुंबईकरांसाठी मोठी गैरसोय आहे. बीपीटीची 1800 एकरची जागा आहे त्यावर एक गिफ्ट सिटी उभारली जाईल असं एक आश्वासन देण्यात आलेलं आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिका जवळपास 1 लाख घरं बांधेल जी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतील, पोलिसांसाठी असतील, महापालिका कर्मचाऱ्यांसाठी असतील, गिरणी कामगारांसाठी असतील. गिरणी कामगारांना हक्काची घरं देण्याचं आश्वासन आणखी एका जाहीरनाम्यामध्ये येताना दिसते. याशिवाय बेस्ट तिकिटांचे दर हे आपण कमी करणार आहोत जे आता वाढलेले आहेत. 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये असेच बेस्ट तिकिटांचे दर असतील. आणि बेस्टच्या ताफ्यामध्ये 10,000 नव्या बसेस आणल्या जातील, इलेक्ट्रिक असतील या बसेस असंही आश्वासन देण्यात आलेलं आहे. शिवाय मुंबईमध्ये 5 आणखी वैद्यकीय महाविद्यालयं उभारली जाणार आहेत. 4 हॉस्पिटल्स मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत. 5 आणखी नवीन महाविद्यालयं वैद्यकीय महाविद्यालयं उभारली जातील. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी एक विशेष कार्यक्रम हाती घेतला जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तिथे विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेज पर्यंतचं म्हणजे 11वी आणि 12वी पर्यंतचं शिक्षण घेता यावं अशी व्यवस्था केली जाईल. शाळांच्या जमिनी या बिल्डर्सच्या घशामध्ये चालणार नाही असं आश्वासन या दोनही बंधूंनी दिलंय. आणि मासाहेब किचन सेंटर उभारून 10 रुपयांमध्ये घरपोच जेवण दिलं जाईल गरजूंना. हेही एक महत्त्वाचं आश्वासन या आजच्या प्रेझेंटेशनमध्ये या दोनही भावांनी दिले. याशिवाय एक महत्त्वाचं म्हणजे घरकाम करणाऱ्या ज्या मुंबईतल्या महिला आहेत त्यांच्यासाठी 1,500 रुपये प्रति महिना ही रक्कम दिली जाईल आणि सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये पाळणा घरं उभी केली जातील. प्रत्येक 2 किलोमीटरवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शौचालय असेल. आणि महापालिकेच्या सार्वजनिक पार्किंगमध्ये प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग दिली जाणार. जी नवी घरं बांधली जातील तिथे प्रत्येक फ्लॅटला पार्किंग असली पाहिजे असा नियम. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना आणली जाणार. 1 लाख तरुण तरुणींना स्वयंरोजगार उभारण्यासाठी 25,000 ते 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार. एकीकडे दोन्ही बंधू ही आश्वासनं देत होते, प्रचाराची तयारी करत होते आणि हे होत असताना दुसरीकडे चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला. कारण चांदिवलीमध्ये 3 शाखा प्रमुखांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा राग या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता. परिणामी प्रभाग क्रमांक 161, प्रभाग क्रमांक 159, प्रभाग क्रमांक 127 मधल्या शाखा प्रमुखांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. ज्या पक्षप्रमुखांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. मी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाची प्रत्येक जबाबदारी पार पाडत आलोय. पक्षाच्या पडत्या काळात मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. गेले 9 वर्ष पक्षासाठी मी दिवस रात्र मेहनत केली. पक्षासाठी केसेस अंगावर घेतल्या. पण चांदोली विधानसभेमध्ये निष्ठा विकली गेली. मीही पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता. पण स्थानिक विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांनी जो साधा शिवसैनिकी नाही अशा बाहेरून आयात केलेल्या एमआयएम पक्षाच्या उमेदवाराला मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली. आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप 1 आणि शिवसेना शिंदे गटाचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनावणे यांचे पुत्र गौरव सोनावणे यांच्या विरोधात असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिंदे गटाचे उमेदवार गौरव सोनावणे बिनविरोध झाले. पण माघार घेणारा उमेदवार नॉट रिचेबल आहे. यासह ठाकरे गटाचे अजून 3 उमेदवार नॉट रिचेबल असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केलाय.
ठाकरे गटाच्या पार्वताबाई भिल आणि सागर पाटील या उमेदवारांसह अन्य एक उमेदवार बेपत्ता आहे. महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप संजय सावंत यांनी केलाय.